हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 2730 जगद्गुरु संत तुकोबाराय सार्थ अभंग गाथा. आता मी पतित ऐसा साच भावे, कळो अनुभव आले देवा. काय करावे ते रोकडेची करी, राहिले हे उरी नाही दोघा. एरा दृष्टी द्यावया उत्तरा, यासी काय करा ग्वाही आता. तुका म्हणे मेलो सांगत सांगता, तेची आले आता कळो तुम्हा. 2730 मी अत्यंत आणि निश्चितपणे पातकी आहे हे मला मनोमनी कळून चुकले आहे, म्हणजे दोघांमध्ये काही बाकी उरली नाही. तुम्हाला माझ्या बाबतीत जे करायचे ते स्पष्ट करा. आता परस्पराच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी आपण समोरासमोर असताना तिसऱ्या साक्षीदाराची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, हेच म्हणणे तुम्हाला सांगता सांगता माझा प्राण गेला तेव्हा कोठे आता तुम्हाला ते उमगले. 2731 काय तुझ मागे नाही जाणवले, माझे नाही केले हित काही. डोळे झाकून या होसी अबोलना, तेव्हा नारायण आता कैसा. नकळे उचित न सांगता स्पष्ट, ऐसा क्रिया नष्ट काय जाणे. तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा, तरी का आधी देवा वारू नये. 2731 देवा, तू पतितोद्धारक आहे, अनेकांचा उद्धार केला, पण माझे काही हित केले नाहीस हे तुझ्या लक्षात आले नाही का. नारायणाला डोळे झाकून मुका होतोस, पूर्वी या कामात तुम्ही दक्ष होतात. आमचे हित काय आहे हे स्पष्ट आम्ही तुला सांगितल्याशिवाय कळणार नाही. असा तू क्रिया नष्ट आहेस की काय जाणे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझा घात होणार आहे हे तुम्हाला माहीत होते, मग तुम्ही त्या घातापासून आधीच माझे रक्षण का केले नाही. 2732 नये ऐसे बोलो कठीण उत्तरे, सलगीले कुरे केली पुढे. अपराध की जे घडला तो क्षमा, शिकवा उत्तमा आमुचिया. धरू दावे आगी पोळेल ते नेणे, ओढली या हाने माते बाळा. तुका म्हणे भारजाचा जार, त्यासी प्रवीण एविषी असा तुम्ही. 2732 देवा, मायबाप म्हणून लेकराने सलगी केली म्हणून निष्ठुरपणे बोलू नका. विठ्ठला, लेकराकडे अपराध घडला त्याबद्दल क्षमा करा आणि लेकराला त्याच्या हिताचे काय आहे ते शिकवा. आगीला हात लावला तर भाजते हे कळत असल्याने लेकरू आगीकडे धावते, तेव्हा माता त्याला मागे ओढते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, प्रत्येकाच्या मस्तकावर भार त्याला उचलावा लागतो हे जाणून त्याच्यापासून अलिप्त राहण्यात आपण दक्ष चतुर आहात. 2733 लढिवाळ म्हणून निष्ठुर न बोला, परी सांभाळीला लागे घात. बहु आगवित आणले दुरुनी, दिवसाची पोसणी बहु आहे. नाही लागो दिला आघाताचा वारा, निष्ठुर उत्तरा कोमे जेना. तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी, शांतवी उत्तरी अमृताच्या. 2733 आम्ही आपले म्हणून लाडीकपणे तुमच्याशी बोलायला आलो तर तुम्ही निष्ठुरपणाने बोलू नका. उलट तुमचे लाडके म्हणून आमच्यावर होणाऱ्या संकटाचे आघात निवारण करून आमचे रक्षण करा. आतापर्यंत प्रत्येक मनुष्य जन्मापर्यंत तुम्ही आमची काळजीपूर्वक पालन केले, दुःख संकटांचा वारा लागू दिला नाही हे खरे आहे, पण तुमच्या निष्ठुर वचनांनी जीव हिरमुसला होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही कृपावंत आहात, परंतु अमृत वचनांनी या जीवाला शांत व्हावे. 2734 आत्मस्थिती मज नको हा विचार, देई निरंतर शरण सेवा. जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, हेची गोडी आम्हा देई देवा. काय सायुज्यता मुक्तीची हे चाड, देव भक्त कोडते ते नाही. काय ते निर्गुण पाहो कैशा परी, वर्णो तुझी हरी कीर्ती कैसी. गोडचरण सेवा देव भक्तपणे, मज देवा झने दुराविसी. जाणिवे पासूनी सोडवी सत्वर, देई निरंतर चरण सेवा. तुका म्हणे गोडा गोडान लगे प्रीती, सेवे विन चित्ती सार नाही. 2734 विठ्ठला, आत्मा परमात्मा स्वरूप होऊन राहणे अशी आत्मस्थिती मला नको.
तो विचारही मला नको. मला फक्त तुझी चरण सेवा अखंड दे. पुरुषोत्तमा, जन्मोजन्मी तुझा दास होऊन तुझी सेवेची आवड आम्हाला दे. देवा, मला सायुज्य मुक्तीची इच्छा नाही, कारण तेथे तू देव विभक्त असे कौतुक नाही. देवा, तुमचे निर्गुण रूप कसे पाहू? श्रीहरी, तुझे स्वरूप कसे कीर्ती रूपाने वर्णन करू? देव आणि मी भक्त अशा नात्याने केलेली तुझी चरण सेवा हेच आम्हाला गोड वाटते. परंतु तू मोक्षपद देऊन तुझ्या चरणापासून आम्हाला दूर करशील. आत्मा परमात्मा स्वरूप आहे अशा ज्ञानाच्या अहंकारापासून सोडव आणि तुझी अखंड चरण सेवा घडवू दे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमच्या सेवेशिवाय त्याची गोडी हे सारस तत्व चित्तात येत नाही. 2735. चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागूनिया. बैसविला पदी पुत्र राज्य करी, पिता हे श्री आज्ञा त्याची. तुका म्हणे आहे ठाईचाची मान, आता अनुमान काय सातो. 2735. अहो नारायणा, आपल्या कल्याणासाठी पूर्वापार चालत आलेल्या चालीनुसार भक्तांपुढे दंडवत घाला. आपला पुत्र राज्य सिंहासनावर बसवल्यानंतर पुत्र राज्य करतो, तेव्हा पित्याला सुद्धा राजा म्हणून त्याची आज्ञा शिरसावंद मानावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तूच भक्ताला सच्चिदानंद सर्वश्रेष्ठ आनंदाचे स्थान पदावर बसवली. आता त्या पदाचा मान देण्यात अनमानक संकोच कशाला मानतोस? 2736. समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, हसती सकळ लोक कोणा. समर्थासी लाज आपुल्या नावांची, शरण आलियाची लागे चिंता. जरी तुझ काही होईल उचित, तरी हा पतित तारी तुका. 2736. धनवान पित्याचा पुत्र फाटकी गोंधळी पांघरला तर लोक त्याला नावे ठेवतील. यासाठी समर्थांनी आपल्या नावाची लाज राखावी, शरण आलेल्यांची सर्वोत्परी चिंता करावी, त्याला अधिक उणे काय आहे हे बघावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुला काही उचित करावे असे वाटत असेल तर एक काम कर, माझ्यासारख्या पतिताचा उद्धार कर. 2737. न करी रे मना काहीच कल्पना, चिंती या चरणा विठोबाच्या. येथे सुखाची या अमुपची राशी, पुढे कल्पनेसी ठाव नाही. सुखाचे ओतिले साजिरे श्रीमुख, शोक मोह दुःख पाहता नासे. तुका म्हणे येथे होईल विसावा, तुटतील धावा पुढली या. 2737. हे मना, व्यर्थ कल्पना करणे सोडून दे आणि विठ्ठलाच्या चरणाचे चिंतन करीत राहा. विठ्ठल चरणांच्या चिंतनात सुखाच्या अनंत राशीचा लाभ आहे, त्यामुळे मनामध्ये अन्य कल्पनांना ठाव नाही. साजिरे श्रीहरीचे श्रीमुख, सुखाच्या मुशीत सुख ओतले, त्यांच्या चिंतनात शोक मोह दुःख औषधालाही उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे मना, मग तुला विठ्ठलाच्या पायाशी खरी विश्रांती मिळेल आणि विषयाकडे ओढ घेण्याची लालसा नाहीशी होईल. 2738. काय करू मज नागविले आळसे, बहुत या सोसे पीडा केली. हिरोनिया नेला मुखीचा उच्चार, पडिले अंतर जवळीच. दैत्याची या कैसा सापडलो हाती, बहुत करीती ओढा ओढी. तुका म्हणे आता आपुलिया सवा, न्यावे मज देवा सोडवणी. 2738. काय करू, या आळसाने मला फजित केले. हाव इच्छा यामुळे या संसारात मी त्रासून गेलो. नाशवंतांच्या हव्यासाने विठ्ठल विठ्ठल उच्चार मुखातून हिरावून नेला, त्यामुळे देव जवळ असून त्यामध्ये केवढे अंतर पडले. जीवाला शिवापासून दुजे मानले, या भ्रमाने जीवाची फार ओढाताण झाली. तुकाराम महाराज म्हणतात, देवांनी मला या भ्रामक स्थितीतून दूर करून आपल्याबरोबर न्यावे. 2739. नाही देवाचा विश्वास, करी संतांचा उपहास. त्याचे तोंडी पडे माती, हीन शुकराची जाती. गोकुनी अक्षरे वाद छळना करीत फिरे, म्हणे देवासी पाषाण, तुका म्हणे भावहीन. 2739. देवाविषयी श्रद्धा नाही, संतांच्या बाबतीत उपहास टिंगल करतो अशा नास्तिक मनुष्याच्या तोंडात माती पडते, तो जणू हीन डुकराच्या जातीचा आहे. वेदशास्त्रातील 4 अक्षरे गोकून पाठ करतो, कोणाशी त्यावर वाद साधूचा छळ करीत गावोगावी फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा नतद्रष्ट भावहीन देवाला पाषाण म्हणतो. 2740. हेची सर्व मुख जपावा विठ्ठल, न दवडावा पळ क्षण वाया. हेची एक सर्व साधनांचे मूळ,
आतुळे गोपाळ येणे पंथे न लगती काही तपाची रासी करणे वाराणसी नाना तीर्थे कल्पना हे तिळ हे देई अभिमान नये नारायण जवळी त्याच्या तुका म्हणे देवनामी भेनेदी बेटी म्हणे त्याचे होटी कुष्ठ होय. 2740 संसारात विठ्ठलाचा जप करणे यामध्ये सर्व सुखाचा लाभ आहे आणि हे करताना एक क्षणही वाया घालवू नये. हे सर्व साधनांचे मूळ आहे. नामजप हा सर्वात सोपा उपाय आहे. या उपायाने गोपाळ कृष्णाची सहज प्राप्ती होते. हे नाम घेतले की दुसरे तपे नकोत व तीर्थक्षेत्री जाणे पण नको. जर मनात किंचित देहाभिमान असला व कल्पनात मन रमले तर नारायण त्याच्या जवळ येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नाम जपाने देव भेटत नाही असे म्हणणाऱ्यांच्या ओठाला कोड फुटे. 2741 माझे विषयी तुझ पडतो विसर नको धरू दूर पांडुरंगा तुझा मनवितो हेची लाज तुला आता जणी मला विसरली. तुका म्हणे तुझी माझी नाही उरी आता केली खरी देवराया. 2741 देवा माझे विषयी तुला विसर पडतो आहे, परंतु तू मला दूर करू नकोस, कारण मी स्वतःला तुझा सेवक म्हणवितो. याची तुला लाज आहे ही गोष्ट लक्षात ठेव, विसरू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या माझ्यात भेद उरू देऊ नकोस, तरच तू माझी आठवण ठेवलीस हे खरे होईल. 2742 अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय व्याघ्रवाडा गाय सापडली कसावाचे आळी मांडिले प्रमाण बसवन्नाची आन तया काही मोतियाची गोनी माळे ओळी नेदी पुसती केवड्या केली पासरी हे केळी अना बोरी वसती शेजारी संवाद कोणे परी घडी गडे येथे तुका म्हणे खीर केली कारेळ्याची शुद्ध गोडी कैची वसे तेथे. 2742 अभक्तांच्या गावी साधूचे महात्म्य कसे समजणार. तेथे तो साधू वाघाच्या समूहात गाय सापडावी तसा असतो. कसायाच्या गल्लीत कोणी बैलाची शपथ घेतली कवडी मोल असते. मोत्याने भरलेली गोणी भाजी बाजारात विकायला नेली तर तिचे भाजीप्रमाणेच कशी पासरी दिली म्हणून मोल विचारले जाईल. बोरी शेजारी केळी ठेवली तर त्याच्या गोडीत साखरेचा पणा कसा येईल. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध दुधाच्या खिरीत तांदळाऐवजी कडू कारले टाकले तर त्याला मधुर चव येईल का. त्याप्रमाणे अभक्तांच्या गावी साधूला महत्व नसते. 2743 बागल्यांचा तू विसावा करीन गावा निंबलून परमानंदा पुरुषोत्तमा हरी आश्रमापासून अनाथांचा अंगीकार करिता भारण मानिसी तुका म्हणे इच्छा पुरे एसी दुरे हे विठ्ठले. 2743 संसारासाठी परिश्रम करून जे थकले त्यांचे तुम्ही विसाव्याचे स्थान आहे, म्हणून मी तुमची दृष्ट काढतो, लिंब लोन उतरून टाकतो. हे परमानंदा पुरुषोत्तमा माझ्या मागे लागलेल्या परिश्रमाचे निवारण करा. देवा माझ्यासारख्या अनाथाचा स्वीकार करण्यात तुम्ही भार मानत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांची इच्छा पूर्ण